मित्रांनो, आज आपण एक अद्भुत कथा ऐकणार आहोत. स्वतः श्रीकृष्ण पंढरपूरला कसे आले आणि मग तेच विठ्ठल कसे झाले, हा प्रश्न अनेकांना पडतो. चला तर मग आजची ही आध्यात्मिक आणि प्रेरणादायी यात्रा सुरू करूया. द्वापार युगात श्रीकृष्ण मथुरेपासून द्वारकेपर्यंतच्या प्रवासात सदैव धर्म संस्थापन करायचे. त्यांचे भक्त केवळ द्वारकेतच नव्हे तर संपूर्ण भारतभर होते. कथा अशी आहे की एक पुण्यश्लोक पुंडलिक नावाचा भक्त होता. तो आपल्या आई वडिलांची निस्सीम सेवा करायचा. त्याचे सारे जीवनच मातृपितृ सेवा हीच खरी ईश्वर भक्ती या तत्वावर आधारलेलं. कथा सांगते की पुंडलिकाने आपले घरचं तीर्थक्षेत्र केलं. त्याने आपल्या आई वडिलांना नदीच्या किनारी नेलं, त्यांच्यासाठी पवित्र वातावरण निर्माण केलं आणि दिवस रात्र सेवेत राहिला. भगवान श्रीकृष्णाला आपल्या या अनन्य भक्ताची सेवा पाहून खूप आनंद झाला. एक दिवशी श्रीकृष्ण स्वतः द्वारकेतून निघाले आणि भीमातीरी पंढर नगरीत आले. ते पुंडलिकाच्या द्वारी आले आणि दार ठोठावले. पण त्यावेळी पुंडलिक त्याच्या आई वडिलांची सेवा करत होता. एक भक्तीमध्ये मग्न झालेला पुंडलिक बाहेर आला नाही, पण एक इटुकला विटा दारातून बाहेर फेकली आणि भगवानाला सांगितले, नाथा, तुम्ही या विठेवर उभे राहा, माझी सेवा संपेपर्यंत थोडे थांबा. भगवान श्रीकृष्णाला आपल्या भक्ताची भक्ती आणि समर्पण पाहून विलक्षण आनंद झाला. तोपर्यंत तेच त्या विटेवर हात कमरेवर ठेवून उभे राहिले. हीच मूर्ती आपल्याला आज विठोबा म्हणून पंढरपुरात दिसते. हात कमरेवर ठेवलेली मुद्रा, पायाखाली विटा भक्त पुंडलिकाची आठवण करून देते. म्हणूनच श्रीकृष्ण पंढरपुरात आले आणि भक्त पुंडलिकाच्या कृपेने ते विठ्ठल झाले. श्रीकृष्णाचे स्वरूप पांडुरंग, पण भक्तीमुळे आणि सेवेमुळे त्यांना नवे रूप प्राप्त झाले. त्यांच्या शेजारी रुक्मिणी मातेची मूर्ती आजही पंढरपूरच्या मंदिरात आहे. या कथेचा सारांश काय? खरी भक्ती म्हणजे फक्त देवाला हाक मारणे नाही, तर माता पित्यांची सेवा, प्रामाणिकपणे केलेली कर्तव्यपूर्ती, हाच खरा धर्म. ही शिकवणच पुंडलिकाच्या कथेतून मिळते आणि म्हणूनच श्रीकृष्ण पंढरपुरात येऊन विठ्ठल बनले. तर मित्रांनो, ही होती कथा. श्रीकृष्ण पंढरपूरला आले आणि मग विठ्ठल झाले.